ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड्स. हॅलो ॲसिड्स म्हणजे कुठे कुठले हॅलो ॲसिड्स नाव सांगा. HCl, HBr आणि HR. ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड्स टू अल्किन्स. अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अनसिमेट्रिकल अल्किन्स. ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड्स टू अनसिमेट्रिकल अल्किन्स. Markovnikov rule. Markovnikov rule. Negative part of adding reagent is attached to that carbon atom of double bond which carries less number of hydrogen atoms. ज्या कार्बनला डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्याला काय करायचं निगेटिव्ह पार्ट आणि पॉझिटिव्ह पार्ट ॲडिशन कार्बन करायचं. समजा असं घेतलं आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HX म्हणजे HCl, HBr आणि HR. Suppose HBr is added to unsymmetrical alkene like propylene or propene. त्याचं नाव आहे प्रोपीन. HBr चे कन्वर्जन होते H प्लस Br मायनस H प्लस Br मायनस. H प्लस काय आहे इलेक्ट्रोफाइल आणि Br मायनस आहे न्यूक्लिओफाइल. Br मायनस न्यूक्लिओफाइल आहे आणि H प्लस इलेक्ट्रोफाइल. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिच जे न्यूक्लिओफाइल आहे. मग न्यूक्लिओफाइल वरती अटॅक करणार इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल म्हणजे H. H जेव्हा अटॅक करेल त्या दोन पॉसिबिलिटीज बघा. H मार्कोव्निकॉव रूलनुसार आहे ज्याला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्याला पण निगेटिव्ह पार्ट. मग आता आपण काय करणार CH3 CH प्लस डॅश CH3 CH प्लस डॅश CH3. यहाँ जो H आहे तो कोणावर अटॅक केलेला आहे बघा या कार्बनवरती. H ज्या कार्बनवरती अटॅक करणार आहे H प्लसला काय पाहिजे दोन इलेक्ट्रॉन. मग H प्लस ज्या कार्बनकडे जाईल म्हणजे कुठल्या पद्धतीने कुठल्या कार्बनकडे ज्या कार्बनकडे जाईल त्या कार्बन तेव्हा त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यातील पाय बॉन्ड ब्रेक होतो. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो वीक बॉन्ड असतो पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि ते इलेक्ट्रॉन पेअर ज्या कार्बनकडे H प्लस गेलेला आहे त्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन पेअर जाते पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे या व्यक्तीनं तेव्हा किती इलेक्ट्रॉन पेअर आले याच्यावर कुठला चार्ज असणार मायनस. H प्लस ज्या कार्बनकडे जाईल तो कार्बन दुसऱ्या कार्बनकडून पाय बॉन्ड ब्रेक करून इलेक्ट्रॉन घेतो आणि निगेटिव्ह होतो. आणि निगेटिव्ह झाला आणि H प्लस आलेला H प्लसला इलेक्ट्रॉन देतो. मग एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून कार्बनवरती प्लस आणि अगोदरचा मायनस प्लस मायनस कॅन्सल. अगोदर H वरती प्लस आहे हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून इलेक्ट्रॉन मायनस अगोदरचा प्लस मायनस कॅन्सल प्लस मायनस कॅन्सल. किंवा समजा कार्बन करून या मधल्या कार्बनकडून या कडेच्या कार्बननं इलेक्ट्रॉन घेतला आणि हायड्रोजनला दिला. इकडून घेतला आणि इकडे दिला त्यावर चार्ज यायचा प्रश्न नाही. आणि H प्लस होता इलेक्ट्रॉन घेतल्यावर काय होणार प्लस निघून गेला आणि H हे स्ट्रक्चर काय होईल तसं चार्ज CH3 CH प्लस CH3. आणि दुसरी शक्यता काय सांगा H प्लस या कार्बनकडे जाऊ शकते. कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनवरती H जाणार. कुठल्या कार्बनकडे जाईल दोन्ही पॉसिबिलिटी आहे. हा H प्लस समजा या कार्बनकडे गेला तर प्रोसेस कशी होते बघा.
CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H या कार्बनकडे जाईल तर इलेक्ट्रॉन पेअर या साईडला H+ ज्या बाजूला जाईल तर H+ ला काय म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर आणि इलेक्ट्रॉन रिच आहे H+ ज्या कार्बनकडे जाईल त्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन पेअर जाते तो कार्बन ओढून घेतो इलेक्ट्रॉन पेअर या बाजूला गेल्यामुळे याच्यावर प्लस येणार CH3 CH2 हा बॉन्ड ब्रेक होणार इलेक्ट्रॉन पेअर आणि या कार्बन प्लस त्या कार्बनने पाय बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन दिला आणि घेतला म्हणून CH2 प्लस कंपाऊंड एकच आहे रिएजंट पण एकच आहे पण प्रॉडक्ट दोन तयार झाले प्रॉडक्ट म्हणजे कार्बोकॅटायन दोन तयार झाले पहिल्यांदा कार्बोकॅटायन तयार झालं तर दिस इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कार्बोकॅटायन हा कुठला आहे प्रायमरी का सेकंडरी कार्बोकॅटायन हा कार्बोकॅटायन प्रायमरी कार्बोकॅटायन कुठला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन का सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो तर सेकंडरी कार्बोकॅटायनच्या पाठीमागे C+ जो कार्बन आहे त्याला लागून कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन त्या कार्बनला अल्फा कार्बन मग अल्फा कार्बन दोन आहे आणि अल्फा कार्बनवरचे जे हायड्रोजन आहेत तीन हायड्रोजन तीन आणि तीन सहा अल्फा हायड्रोजन किती आहेत 6 म्हणजे 6 हायपर कॉन्जुगेशन पॉईंट 11 मिळेल फक्त शब्दच म्हणणार मी 6 हायपर कॉन्जुगेशन देर आर 6 हायपर कॉन्जुगेशन इथे बघा ज्या कार्बनवरती प्लस आहे त्याला लागून कार्बन अल्फा किती याच्यात 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स किती होते 6 अल्फा हायड्रोजन ॲटम्स 6 हायपर कॉन्जुगेशन आणि 2 हायपर कॉन्जुगेशन ज्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन जास्त असतात त्याची स्टॅबिलिटी जास्त म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय हा जो प्लस चार्ज आहे या याला हा बॉन्ड ब्रेक होतो याला हा CH3 आहे 3CH याला हा H निघून जातो आणि प्लस नाही होतो हा याला H निघून प्लस हा पण 3 H या प्लसला कंट्रोल करतात हे 3 H प्लसला कंट्रोल करतात त्या प्लसवरती 6 जणांचं कंट्रोल आहे ते प्लस चार्ज 6 जणांमध्ये फिरतो म्हणजे एखाद्याला अटॅक करायला आला तर प्लस लवकर सापडत नाही म्हणजे हा लगेच गायब होत नाही म्हणजे कुठला कंपाऊंड एलिमेंट आला लगेच अटॅक करायला लगेच रिॲक्ट असला काय प्रकार नाही म्हणजे हायली अनस्टेबल नाही हायली स्टेबल हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे आणि सेकंडरी वाक्य पाठ करा हायपर कॉन्जुगेशन माहीत नसेल तर वाक्य पाठ करा सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन मग याच्यावरती आता अटॅक करायचा किती बॉन्ड आहे सांगा कार्बनला 3 बॉन्ड आहेत आणि 3 बॉन्ड असेल तर sp2 आवडायचे 4 बॉन्ड असेल तर sp3 आवडायचे 3 बॉन्ड असेल तर sp2 आवडायचे म्हणजे असं आहे C यावरला एक CH3 आहे CH3 आणि यावरला एक CH आणि हा CH आणि प्लस चार्ज आहे प्लस चार्ज स्ट्रक्चर काढलं कोणाचं CH3 C CH3C CH आणि हा CH प्लेनर जॉमेट्री आहे अँगल 120 डिग्री हा अँगल आहे ते 120 असतो 120 डिग्री 120 डिग्री sp2 हायब्रिडायझेशन या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन कार्बनचे कुठलं हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन या मॉलिक्यूलचे कार्बोकॅटायन स्ट्रक्चर कसं आहे ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर प्लस चार्ज म्हणजे कोण अटॅक करणार सांगा बरं यात उरलेला भाग न्यूक्लियोफाइल म्हणजे Br- अटॅक करतात
बी आर मायनस अटॅक करू शकतोय दोन्ही साईडला, अप्पर साईड आणि लोअर साईड. कारण बघा प्लेनर आहे म्हटलं वरच्या वर्षी रिकामीच आहे, वरून पण बी आर मायनस अटॅक करू शकतोय. आणि प्लेन आहे, प्लेनर म्हणजे खालून पण त्या कार्बनवरती दोन साईड आहेत बघा, अप्पर साईड आणि लोअर साईड. सगळं असं घेतलं असतं आपण, मध्ये असा प्लेन घेतला, त्यामध्ये मध्ये कार्बन, वरच्या बाजूला CH3, या बाजूला H आणि हा CH3 या साईडला. असा प्लेन उभा प्लेन, त्या प्लेनमध्ये वरती CH3, या प्लेनमध्ये मध्ये कार्बन, वरच्यावर CH3, तुमच्यावर CH3, यावर CH3, अँगल 120 डिग्री. या प्लेनला दोन साईड आहेत नाही, मग इकडून पण अटॅक करू शकते आणि इकडून पण अटॅक करू शकते. याला म्हणजे फ्रंट साईड अटॅक आणि याला म्हणजे बॅक साईड अटॅक. तर फ्रंट साईड बॅक साईड इथे दिसत नाही, असं काढल्यामुळं त्या ठिकाणी फ्रंट आणि बॅक म्हणजे आपण अप्पर साईड आणि लोअर साईड. दोन कार्बोकॅटायन आहेत, या कार्बोकॅटायनवरती कोण अटॅक करणार सांगा बरं. त्या दोन्ही कार्बोकॅटायन, एक प्रायमरी कार्बोकॅटायन आहे आणि एक सेकंडरी कार्बोकॅटायन. फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन टेक्स प्लेस and then attack of nucleophile on the carbocation takes place. पहिल्यांदा म्हणायचं फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, नंतर म्हणायचं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, नंतर म्हणायचं अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोकॅटायन तिसऱ्या स्टेपमध्ये. कार्बोकॅटायन कोण आहे, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोकॅटायन, हा कार्बोकॅटायन आणि न्यूक्लियोफाइल आहे बी आर मायनस अटॅक केला, कुठलं कंपाऊंड तयार होईल, कुठले कंपाऊंड तयार व्हायचे याच्यापासून, CH3 CH Br CH, याच्यावर सांगा काय तयार होईल, याच्यावर पण अटॅक करणार Br, हा Br मायनस, याच्यावरती पण Br मायनस, CH3 CH2 CH2 Br. या कंपाउंड नाव सांगा, N प्रोपाइल ब्रोमाइड, N प्रोपाइल ब्रोमाइड. आणि या कंपाउंड सांगा 1 2 सेकंडरी प्रोपाइल, सेकंडरी आयसोप्रोपाइल, सेकंडरी प्रोपाइल ब्रोमाइड. यातला कुठला मेजर प्रॉडक्ट आहे, कुठला मायनर प्रॉडक्ट. सेकंडरी म्हणजे कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायनचा मेजर, हा प्रॉडक्ट आहे मेजर प्रॉडक्ट, मेजर प्रॉडक्ट, मायनर प्रॉडक्ट. मेकॅनिझम एक्सप्लेन केलं, कुठलं मेकॅनिझम आहे, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन का न्यूक्लियोफिलिक ॲडिशन, काय सांगितलं की 4 ऑप्शन दिले होते, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. मी आपण असं सेपरेट नाही देणार, एकच देणार आहे आणि एकामध्ये एक मेजर आणि मायनर. आणि मार्क्युरिक ऑप्शन म्हटले की मायनर लिहायचं नाही, फक्त मेजर. मार्क्युरिक ऑप्शन म्हटले की फक्त मेजर. मग ऑप्शन असतात, दोन्ही पण असतात. समजा ए असेल तर ए मध्ये फक्त हा असेल, बी मध्ये हा दुसरा असेल, सी मध्ये दोन्ही पण असतील आणि डी मध्ये नन ऑफ दिस असं असेल. आणि मार्क्युरिक ऑप्शन असल्या म्हटलं नसेल तर दोन्ही पण लिहायचं, मेजर आणि मायनर दोन्ही पण 20% आणि विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर प्रॉडक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज मायनर प्रॉडक्ट असे विचारतात. भरपूर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार होतात. ही रिॲक्शन न काय प्रश्न 11मध्ये अल्किनमध्ये झालेले सर, 11वीच्या अल्किन चॅप्टरमध्ये झाले, सगळ्यांचं अल्किनच्या हायड्रोकार्बन चॅप्टर झाले सगळ्यांच्या कॉलेजमध्ये. त्यामुळे त्या माहीत असेल मार्किंग ऑफ सोल आणि अँटीमार्क ऑफ सोल झालं असेल. मेकॅनिझम एक्सप्लेन केलं असेल तेव्हा काय एक्सप्लेन केलं एक्सप्लेन कॉलेजमध्ये मेकॅनिझम कसं आलं ते या वृत्तीने. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन असते, त्याचे मेकॅनिझम 2 प्रकार तयार होतात, एक मेजर मायनर.
मेजर कुठला, मायनर कुठला, कार्बन कॅटायन, सेकंडरी कार्बन कॅटायन, प्रायमरी कार्बन कॅटायन किंवा टर्सरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्सरी त्याचे रिएजन्स आणि त्यानंतर रिॲक्शन. आता हे काय लिहून नका तुम्ही डायरेक्ट रिॲक्शन लिहायची. लिहा CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr CH3 CHBr CH3 plus CH3 CH2 CH2Br. एरोब्रोमीन या कार्बन का बनला दोन झाले. नाव लिहा दोघांची. 2 ब्रोमो प्रोपेन 1 ब्रोमो प्रोपेन मेजर प्रोडक्ट minor product. Isopropyl bromide N-propyl bromide. N-propyl bromide. So there are 80% होना नहीं, there are 20%. 80% and 20%. याची पण नाव लिहा दोन्ही पण. प्रो 1 प्रोपिलीन खाली रखना CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr इक्वल टू CH3 CHBr CH. Marking box. Propene. Isopropene or secondary propene. ही रिएक्शन तुमची व्हायला म्हणजे 11वीची चालच नाही. 11वीची आणखी आहे का डेट झालं रिएक्शन मार्केशन म्हणजे 12ला ते असेल माहितीला रेन
HBr is added to propylene. When HBr is added to propylene, HBr is added to propylene, comma, 2-bromopropane is formed. According to mercury option. दूसरा एग्जाम्पल, CH3 CH3 double bond CH2, CH3 CH3 double bond CH2. दोन प्रोडक्ट तयार होणार, एकदा ब्रोमीन कुठे जाईल बघा, डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बन जोडून बघायचे, एकदा कार्बनला आणि एकदा कार्बन, CH3 CH3 Br सिंगल बॉन्ड CH2 याला ब्रोमीन जोडला म्हणजे याला हायड्रोजन जोडला. आता दुसरं या CH2 ला ब्रोमीन जोडा आणि याला हायड्रोजन जोडा, CH3 CH3 H CH2 Br. तेव्हा हा कुठला टर्ची आहे, हा टर्ची आहे आणि हा प्रायमरी, टर्ची आणि प्रायमरी. सांगा मेजर कुठला, टर्ची. दोघांचं नाव आहे 1 2 3, 2 ब्रोमो, 2 मिथाइल, 2 ब्रोमो, 2 मिथाइल प्रोपेन. मेजर 1 2 1 ब्रोमो, 2 मिथाइल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. माइनर है, माइनर. बरोबर कुठला आहे मग, टर्शरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी प्रायमरी. त्या ठिकाणी प्रायमरी आणि टर्शरी. या खाली मग पुन्हा त्याचं नाव लिहावं, त्याचं नाव सांगा. 1 2 3, 2 मिथाइल
2 मिथाइल 1 2 3 प्रोप प्रोप 1 एक नंबरला डबल बॉन्ड 1 EN 2 मिथाइल प्रोप 1 EN कॉमन नेम पडलं आहे IPS नेम आठव कॉमन नेम आठवते का भरपूर मला वाटते येणार नाही आठवण झाले संदर्भ येते काय नाव कॉमन नेम सेकंडरी टर्सरी कॉटन असला का प्रकार अल्किन अल्काइनमध्ये नसतो अल्किन अल्काइनमध्ये डबल बॉन्ड ट्रिपलमध्ये प्रायमरी सेकंडरी टर्सरी प्रकार नसतो त्याच्यावरती काय 11मध्ये काय बोल फायदा नाही 11मध्ये सगळे एक्झाम्पल कॉमन वाईट सिस्टम सगळे झाले रिएक्शन पण झाले त्याचे रिएक्शन झाले कारण अल्किन आहे म्हटलं तर मार्किंग कॉस्ट आहे म्हटलं तर सगळे एक्झाम्पल घेतले आपण 11 सहज बरं परीक्षा विचारलं व्हॉट हॅपन्स व्हेन HBr इज ॲडेड टू डॉट डॉट म्हणजे याचं कॉमन नेम सांगितलं आणि HBr ॲड केलं म्हणजे इकडे बनवलं काय स्ट्रक्चर काय काढायचं कॉमन नेम नावच माहिती होते स्ट्रक्चर काय काढायचं विचार करा आपल्या लक्षात राहत नाही का काय प्रॉब्लेम आहे नंतर दिला म्हणजे जे हुशार त्याला पण म्हणावं लागेल ज्यांनी काय करतं त्याचा प्रश्न लक्षात राहायचं पण ते जे अभ्यास केलेला आहे आणि आठवत नाही त्यांनी जरा विचार करायला पाहिजे आपलं कसं विसरलं मग एक विषय शकते आता काय सगळ्यात विषय शकते एक लक्षात शकते सगळ्यात बोलतो म्हणते मी एक विषय शकते असं हळूहळू करत सगळं विषय माहिती आहे कोणाला याचं कॉमन नेम कॉमन अल्फा बीटा गॅमा अशा प्रकारातले या कंपाऊंडचं आयसोब्युटिलेन दिसते ना आयसो ग्रुप CH3 CH CH3C CH3 दिसला की कळलं झालं ना आयसो CH3C CH3 दिसला की आयसो ग्रुप आयसोब्युटिलेन त्याचं नाव आहे आयसोब्युटिलेन आपल्या लक्षात ठेवा प्रक्रियामध्ये आपल्या लक्षात ठेवा आपल्या लक्षात शेवटी 12 संपायला जेवण आपल्या लक्षात ठेवा शेवटचे 2 झाले 4 झाले 5 झाले असं माहिती होईल खालच्या वेळेला ही रिएक्शन CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस HBr CH3 CH3 Cl Br CH3 त्या कॉमनली माहिती एक नसतं वरती बघून वरती खाली माहिती आहे HBr is added to isobutylene when HBr is added to
isobutylene. HBr is added to isobutylene, tertiary bromide is formed according to molecule capsule. According to molecule capsule. According to molecule capsule. तीसरा एग्जाम्पल CH3 CH CH3 CH double bond CH2 plus HBr. HCl पण घेतले जाते, HBr पण घेतले जाते, कुठले चालते केली की HBr जे किंवा असं काय नाही. बघ काय करायचं नंतर आहे बघ CH3 CH CH3 CH3 CH CH3 H म्हणजे इलेक्ट्रोफाइल या कार्बन जोडला तर याच्यावर काय प्लस कारण ज्या वेळेला H प्लस येतो तो कार्बन दुसऱ्या कार्बन इलेक्ट्रॉन ओढून घेतो त्यामुळे दुसऱ्या कार्बनवरती काय होतं ज्या कार्बनला H जोडणार आहे तर लागून असणाऱ्या कार्बन कुठला चार्ज आला प्लस आणि या कार्बनने त्याच्याकडून इलेक्ट्रॉन ओढून घेतलेला आहे. CH3 CH CH3 CH2 आता H प्लस या कार्बनकडे आला म्हणजे या दुसऱ्या कार्बन को इलेक्ट्रॉन ओढून घेतला आणि याच्यावरती काय आहे प्लस कार्बोकॅटायन भावावर हा कुठला कार्बोकॅटायन आहे प्रायमरी कार्बोकॅटायन आणि हा सेकंडरी कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन असेल तर आपल्या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये बघायला देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट. जेव्हा जेव्हा कार्बोकॅटायन असेल तेव्हा रिअरेंजमेंट रिॲक्शन होऊ शकते आणि तेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतो सर रिअरेंजमेंट होणार आहे मग याच्यामध्ये रिअरेंजमेंट होऊ शकते. तिथे बघा सेकंडरी आहे आणि सेकंडरी लागून टर्चरी आहे तर प्रायमरी आहे प्रायमरी लागून सेकंडरी आहे. आपलं सेकंडरी लागून टर्चरी आहे म्हणजे टर्चरी सगळ्यात जास्त टेबल असतो त्यामुळे टर्चरी कार्बोकॅटायन असतो. बघा टर्चरी कार्बोकॅटायन काय असेल तर ऑलरेडी आहे सेकंडरी आणि काढायचं आहे टर्चरी मग सेकंडरी टर्चरी करताना कुठली प्रोसेस असते का हायड्राइड शिफ्ट मिथाइल शिफ्ट फिनाइल शिफ्ट हायड्राइड शिफ्ट मिथाइल शिफ्ट फिनाइल शिफ्ट. मग या ठिकाणी हा टर्चरी कार्बनला हायड्रोजन आहे आणि मिथिल आहे. हायड्रोजन मिथिलमधील इझिली निघणारा हायड्रोजन असतो मग याचा हायड्राइड शिफ्ट मग H निघून जाणार मग H निघून गेलं का असं CH3 C प्लस CH3 H निघून गेला म्हणजे H मायनस निघून गेला H निघून गेला म्हणजे H मायनस
एच काढला म्हणजे एच मायनस. मग एच मायनस निघून गेल्यामुळे याच्यावरती कुठला चार्ज आहे प्लस. या कार्बननं आपला इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिला, त्या हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला, कार्बनवरती प्लस. आणि हा एच मायनस कुठे जातो आपला इलेक्ट्रॉन घेऊन सी प्लस जातं, सी प्लस म्हणजे इथे येणार CH2. हा कुठला कार्बोकेटायन झाला बघा आता, हा सेकंडरी होता, हा प्रायमरी, टर्शरी कार्बोकेटायन. टर्शरी कार्बोकेटायन झालं. आणि टर्शरी कार्बोकेटायन मोर स्टेबल असतो. मग याच्यावर असं होणार Br मायनस CH3 CH3 Br. दुसरं असलेलं CH3 हेच कंपाऊंड बनवलं येतं. CH3 CH डबल बॉन्ड CH प्लस HBr इक्वल टू marking option सांगा. According to marking option, negative part of adding reagent is attached to that carbon atom which carries less number of hydrogen atom. म्हणजे याला आणि पॉजिटिव पार्ट is attached to addition. जैसे ही CH3 या CHBr हे मार्किंग ऑप्शन लिहिलं आणि काय चुकीचं. बरोबर काय सांगा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. बरोबर कंपाऊंड सांगा कुठला आहे. बरोबर बरोबर CH3 CHBr CH2 CH3. त्या ठिकाणी काय येणार आहे. कुठल्या कार्बनला प्लस आणि मायनस पहा. ज्या कार्बनला हायड्रोजन नट करा इथे प्लस, त्या ठिकाणी प्लस. बरोबर प्लस मार्किंग ऑप्शननुसार झालं. नंतर याच्यामध्ये आता हायड्राइड शिफ्टिंग H हा H जातो आणि त्या बनला H मायनस शिफ्ट CH3 C reaction ही reaction वरती जातो वरती reaction नाही ना. डिग्री कार्बोकेटायन
डिग्री कार्बन कटायन। सगळ्यात नवीन सगळ्यात नवीन विचार मारे सांगता येत नाही की सांगायचं आणि एथिकल कंपाऊंड कुठलं तयार होतं नाही प्रॉडक्ट कुठलं चिकन हेच करून दाखवणार तुम्हाला ते दाखवणार नाही पुढचं म्हणजे मिठायची गिटायची काशी ते हँड्रेडची कुठलं शिक्षण शंभर कुठल्या पण रिॲक्शनला असं शिफ्टिंग करायला कार्बोहायड्रेट असं करायचं त्याचं बघेल ते रिॲक्शन तुम्ही शिफ्टिंग करून तुम्ही सगळं शिकणार शिफ्टिंग कुठलाच फक्त ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट टाकते त्याची फक्त मेथड आहे त्याचं कुठल्या पण दिसलं ते सेकंडरी टर्चरी करणार प्रायमरी सेकंडरी करणार सगळं तुम्ही शिकणार कुठे करायचं आहे ज्या रिॲक्शनमध्ये कार्बोहायड्रेट तयार होते म्हणजे या ठिकाणी CH3 CH3 Br CH2 C hence मार्किंग कॉर्पोल सगळ्यांचे अवघड नाही या रिएक्शनला मार्किंग कॉर्पोल ॲप्लिकेबल नाही होत मार्किंग कॉर्पोल वापरल्यानंतर हे कंपाऊंड तयार कुठलंही तयार आहे ना तिथे तुम्ही बिआर करणार मार्किंग कॉर्पोल वापरलं त्या ठिकाणी बिआर तो बिआर त्या ठिकाणी नाही त्या कार्बनला बिआर त्या मार्किंग कॉर्पोल सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही Now the compounds 3-methyl 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 butone याचं नाव आहे शेवटच्या कंपाऊंडचं वन टू थ्री किती 2 ब्रोमो 2 मिथाइल 2 ब्रोमो 2 मिथाइल ब्यूटेन टर्सरी पेंटिल ब्रोमाइड टर्सरी पेंटिल ब्रोमाइड कॉमनली टर्सरी पेंटिल ब्रोमाइड इंपॉर्टेंट एग्जांपल मल्टीपल चॉइस की
C6H5 CH double bond C CH3 CH plus HBr. Now the explicit C6H5 CH plus C6H5 CH plus CH या कार्बन जोडला म्हणजे याच्यावर प्लस C6H5 CH2 तर H या कार्बन जोडला त्यामुळे त्याच्यावर काय सरळ प्लस H ज्याला जोडला त्या दुसऱ्या कार्बनला प्लस येतो सिंगल बॉन्ड C CH3 CH3 प्लस एक मेजर असणार एक 12 मिनिटात संपलो the major minus out one ion flow one one major का two major two major चुकीचा आहे one major का विचार करा हा 3 डिग्री कार्बोकॅटायन 3 डिग्री कार्बोकॅटायन आणि हा किती सांगा 2 डिग्री हा 2 डिग्री कार्बोकॅटायन कुठला कार्बोकॅटायन आहे 2 डिग्री हा कार्बन ॲटम आहे sp3
हा पण कार्बन कुठला sp3 या ठिकाणी हा sp3 हायड्राइड कार्बन एटम जो आहे sp3 हायड्राइड कार्बन एटम कोणाला जोडलेला बेंझीन रिंगला क्लास 6 आठवलं बघ क्लासिफिकेशन स्ट्रक्चर का घेतलं असतं आधीमध्ये फक्त आपल्याला उपयोग होईल ज्यांना क्लासिफिकेशन माहीत आहे तर क्लासिफिकेशन माहीत असं आपल्याला कुठला कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो ते पण माहीत आहे हा कुठला कार्बोकॅटायन सांगा हा कुठला कार्बोकॅटायन हा कुठला कार्बोकॅटायन हा कार्बन कुठला आहे बेंझिलिक कार्बन बेंझिलिक कार्बन कुठला सेकंडरी बेंझिलिक कार्बन सेकंडरी बेंझिलिक कार्बन कुठला कार्बन आहे सेकंडरी बेंझिलिक आणि हा कार्बन कुठला आहे टर्शरी कार्बोकॅटायन एक टर्शरी कार्बोकॅटायन आहे आणि सेकंडरी बेंझिलिक कार्बोकॅटायन बेंझिलिक कार्बोकॅटायन आहे बेंझिलिक आहे आणि सेकंडरी बेंझिलिक असेल तर काय होते बा प्लस सिंगल बॉन्ड असेल तर रेझोनन्स आणि याच्यावरती प्लस पण इथून प्लस या ठिकाणी येतो म्हणजे असे प्लस होते डबल बॉन्ड CH CH3 CH3 प्लस कुठे येणार या ठिकाणी पुन्हा बॉ हे पेअर इकडे येते आणि इथं प्लस होते याच्यावरती प्लस डबल बॉन्ड आणि इथं प्लस नंतर पुढच्यामध्ये प्लस कुठे येतं ही पेअर आहे ना ही पेअर इकडे येते आणि इथे प्लस होते इथे प्लस होते आणि शेवटी प्लस चार्ज बघा कुठून कुठे घरायला प्लस चार्ज एवढ्या भागात फिरला ना इथून असा एवढ्या भागातून प्लस चार्ज फिरला असा फिरला प्लस चार्ज रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे रेझोनन्समुळे प्लस चार्ज संपूर्ण बेंझिन रिंगमध्ये बाहेर आले मग बाहेरून कोण अटॅक यायला ते लवकर सापडणार नाही बाबा प्लस चार्जची पॉवर कमी केली रेझोनन्समुळे काय झालं रेझोनन्स आणि सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी पण आहे किंवा बेंझिलिक कार्बोकॅटायन मग अशा ऑर्डर आहे बेंझिलिक ग्रेटर दॅन टर्शरी ग्रेटर दॅन ॲलिलिक ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी ग्रेटर दॅन ऑर्डर लिहितो आपण ते पण कंपाऊंड विचारून मला चालते
कुठलं कंपाऊंड तयार होते. रिएक्शनल बिलकुल मेजर कुठला सांगा बघू. पहिला कुठला मेजर. सेकंडरी तुम्हाला बरोबर आहे. सेकंडरी आणि टर्सरी त्यामुळे तुम्ही म्हटलं टर्सरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी. सेकंडरी आहे परंतु ते बेंझिलिक आहे महत्त्वाचं आहे. सेकंडरी असून बेंझिलिक असून सेकंडरी आहे त्यामुळे हा जास्त स्टेबल. फक्त सेकंडरी असतात तर तुम्ही बरोबर असते. तिला बेंझिलिक नसते ते बरोबर असतं. बेंझिलिक असल्यामुळे तो सेकंडरी नाही बेंझिलिक आहे. सेकंडरी आहे परंतु बेंझिलिक. ही ऑर्डर आहे. बेंझिलिक कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन टर्सरी, मोर स्टेबल दॅन ॲलिलिक, more stable than secondary, more stable than primary, and last CH3 plus. हा मेजर प्रोडक्ट. त्याचं नाव सांगा आधीपासून. वन ब्रोमो, टू मिथिल, वन फिनिल प्रोपेन. वन ब्रोमो, वन ब्रोमो, टू मिथिल, वन फिनिल प्रोपेन. वन ब्रोमो, टू मिथिल, वन फिनिल प्रोपेन. बेंझिलिक मध्ये किती रेझोनन्स स्ट्रक्चर असतात? तीन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. तीन किती असतात? तीन असतात. पाच असतात. पाच रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर ॲलिलिकमध्ये दोन असतात. ॲलिलिकच्या पण एक्सपेरिमेंट असतात.
दोन प्रॉडक्ट आहेत, दोन प्रॉडक्ट. तर या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी प्लस. CH प्लस CH3 आणि दुसरा त्या ठिकाणी प्लस CH2 CH2 प्लस. कुठला जास्त टेबल? हा कुठला सेकंडरी आणि हा प्रायमरी. हा जास्त टेबल. तर त्या सेकंडरीला लागून कुठला हा टर्शियरी आहे का सेकंडरी आहे? त्याला किती कार्बन आहेत? 1 2 3. हा टर्शियरी आहे. म्हणजे काय होणार? रिअरेंजमेंट होणार. या ठिकाणी एच असतो माहीत आहे, एच असतोच. हा एच आहे, हा टर्शियरी आहे. मग काय होईल बघा आता? या ठिकाणचा एच निघून जाणार, तेव्हा हा एच इलेक्ट्रॉन पहिले घेणार या कार्बनकडून आणि हा या कार्बन घेणार आणि या ठिकाणी काय आहे ना प्लस CH2 CH3. Br मायनस. ini kan tayar dari jaringannya bisa begini H minus C. नाव सांगा कंपाऊंडचं. वन ब्रोमो 1 इथाइल साइक्लोहेक्सेन. 1 ब्रोमो 1 इथाइल 1 ब्रोमो 1 इथाइल साइक्लोहेक्सेन. वन ब्रोमो 1 इथाइल साइक्लोहेक्सेन.
याचं नाव आहे काय सांगायचं ना. एक नंबरला कुठला ग्रुप आहे? या ग्रुपचं नाव सांगा. काय नाव? या ग्रुपचं नाव काय? सायक्लो. या ग्रुपचं नाव काय? सायक्लो हेक्सेन. सायक्लो हेक्सेन. सायक्लो हेक्सेन. फक्त सायक्लो. ग्रुपचं नाव काय? सायक्लो हेक्झिल. सायक्लो हेक्झिल. वन सायक्लो हेक्झिल इथेन E1EN. वन सायक्लो हेक्झिल इथेन. वन सायक्लो हेक्झिल इथेन. वन सायक्लो हेक्झिल इथेन. दोन प्रॉडक्ट आहे ना, एक मेजर आणि एक मायनर. आपल्याला मेजरच पाहिजे तर दोन्ही पण लिहितो. बघ या ठिकाणी काय काय जोडलं? एच. इथे एच जोडला तर इथं काय आहे? प्लस. या ठिकाणी प्लस येणार. आणि दुसरं सांगावं राहतं या ठिकाणी काय करायचं? एच. यावर एच जोडला CS3 एच जोडला तिथे काय ना प्लस. सांगा दोन्हीपैकी कुठला स्टेबल कार्बोकॅटायन? हा कुठला आहे सांगा. हा कुठला कार्बोकॅटायन? इथं अजून काय एक एच आहे का फक्त? हे सेकंडरी कार्बोकॅटायन. हा सेकंडरी कार्बोकॅटायन. आणि हा बघ टर्चरी कार्बोकॅटायन. म्हणजे बरोबर कुठला आहे? हे बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ब्रोमीन ॲड केलं Br मायनस. तसे एच काय दाखवले चालते ना. याचा अर्थ काय असतातच. CS3 ब्रोमीन आयोडीन I मायनस आयोडीन हे नाही का काय अमेजर हे मायनर. मायनर म्हणजे याच्यापासून तयार करायचं I मायनस. याचं नाव 1 आयोडो 1 मिथिल. 1 आयोडो 1 मिथिल. 1 आयोडो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. 1 आयोडो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. याचं नाव
1 2 मिथिल सायक्लोहेक्झिन मिथिल सायक्लोहेक्झिन मिथिल सायक्लोहेक्झिन त्याचं नाव येईल मिथिल सायक्लोहेक्झिन.